मित्रमैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो अनुभूतीचे जे ग्रॅटिट्यूडचे काही उपक्रम आहेत, त्यांची माहिती देण्यासाठी आहे. मुळातच अनुभूतीमध्ये गेल्या काही काळामध्ये आम्ही ग्रॅटिट्यूडबद्दल खूप अवेअरनेस क्रिएट करतो आहे. कारण आम्हाला लक्षात आलं आहे, की ग्रॅटिट्यूड ही मानवी जीवनातली सर्वोच्च भावना आहे. ग्रॅटिट्यूड हे खरं तर ब्रह्मास्त्र आहे आणि जेव्हा आपल्याला आतून ग्रॅटिट्यूडची जाणीव होते, तेव्हा आपोआपच आपलं आयुष्य खूप सुखकर जातं, समाधानकारक जातं. आपण इमोशनली एनरिच झाल्यासारखं आपल्याला फीलिंग होतं. आणि जेव्हा माणसाच्या तक्रारी कमी होतात ना, त्याच वेळी त्याला ग्रॅटिट्यूडची अनुभूती येते. आणि आमची ही मनापासून इच्छा आहे, की समाजात जास्तीत जास्त लोकांना या ग्रॅटिट्यूडची जाणीव व्हावी. कारण एकदा का जर ग्रॅटिट्यूडची जाणीव झाली, तर आपोआपच घराघरात जे काही तंटे होतात, भांडणं होतात, कटकटी होतात, त्या कमी होतात. कारण आज समाजामध्ये किंवा घराघरांमध्ये ज्या समस्या आहेत, त्यातल्या मानसिक समस्यांचं तर महत्त्वाचं कारण हेच आहे, की कृतज्ञता कमी पडते. आणि जर का ह्या भावनेची जाणीव आईला, वडिलांना आणि सगळ्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला झाली, तर आपोआपच त्या कुटुंबात सुख, समाधान नक्की पसरेल, याची आम्हाला खात्री आहे. आणि गेली काही वर्ष आम्ही त्याच्यावरच अभ्यास करतो आहे, त्याची अनुभूती घेतो आहे आणि म्हणून हे मी अतिशय कॉन्फिडेंटली सांगू शकतो. सो ह्यासाठीच आम्ही एक जी फॉर ग्रॅटिट्यूड नावाचं एक वर्कशॉप कंडक्ट करतो. युज्युअली ते शनिवारी असतं, सकाळी 10 ते 11:30 या वेळात. ऑनलाईन असतं आणि ऑफलाईन म्हणजे कर्वेनगर मनमोहन सोसायटी पुणेमध्ये हे सगळं अनुभूतीचं कामकाज चालतं. तिथे हे असतं सेशन युज्युअली होतं. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की ग्रॅटिट्यूडच्या अशा काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत त्या वर्कशॉपमध्ये. खूप कम्प्लिटली प्रॅक्टिकल वर्कशॉप असतं आहे, की त्यातनं ग्रॅटिट्यूडची जाणीव होते, अनुभूती होते आणि प्रत्येकाला जाणवतं, की ह्या ग्रॅटिट्यूडमुळे आपली ऊर्जा वाढलेली आहे, आपल्याला सकारात्मक वाटतं आहे. आणि अनेक जण हे ॲक्च्युली दर महिन्यालासुद्धा हे वर्कशॉप करतात. कारण एकदा का त्यांना ती ग्रॅटिट्यूडची अनुभूती आली, की आपोआपच खरं सांगायचं तर त्या ऊर्जेची चटक लागते आणि ते परत परत करावंसं वाटतं. तर तुम्ही एकदा तरी ते नक्की करून पहा, असं मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करतो आहे. जर तुम्हाला पुण्यात असाल तर डेफिनेटली तुम्ही फिजिकली या, असं मी सजेस्ट करीन. आणि जर पुण्याबाहेर असाल तर ऑनलाईनचा ऑप्शन असतोच. आणि हे सगळं जे आहे ग्रॅटिट्यूड घराघरात पोचावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटत असल्यामुळे आम्ही ह्याचे सगळ्या जे उपक्रम आहेत त्याचे अतिशय माफक दरातच सगळे कार्यक्रम करतो, हे उपक्रम राबवतो. म्हणजे या वर्कशॉपची फीसुद्धा केवळ आम्ही ₹300 ठेवली आहे, कारण जास्तीत जास्त लोकांना ती परवडली पाहिजे, हा आमचा त्यातला मूळ हेतू आहे. या जी फॉर ग्रॅटिट्यूड अंतर्गतच म्हणजे त्याच ॲक्च्युली उपक्रमामध्ये वर्कशॉपमध्ये एक ॲक्टिव्हिटी कंडक्ट करतो, ती म्हणजे गिफ्ट ऑफ ग्रॅटिट्यूडची. म्हणजे मुलं जी आहेत ना आपली, त्यांच्यापर्यंत आपल्याला ग्रॅटिट्यूड इफेक्टिव्हली पोचवायचं आहे. आणि मग मुलांपर्यंत ग्रॅटिट्यूड इफेक्टिव्हली पोचवायचं असेल तर कोणामार्फत पोचवता येईल? तर सगळ्यात महत्त्वाचं आई आणि वडील. त्यातही आई ही जास्त महत्त्वाची आम्हाला वाटते, कारण आईचा जास्तीत जास्त सहवास मुलांबरोबर असतो. म्हणून आई ही ॲक्च्युली ग्रॅटिट्यूडची ॲम्बॅसेडर आहे असं आम्हाला वाटतं. जर ग्रॅटिट्यूड हे ब्रह्मास्त्र आहे, तर आई ही ग्रॅटिट्यूड ॲम्बॅसेडर आहे. आणि जेव्हा जेव्हा आई ही प्रत्यक्ष ग्रॅटिट्यूड व्यक्त करते, फील करते, एक्सप्रेस करते, तेव्हा कळत नकळत ते मूल पण ग्रॅटिट्यूड ॲब्झॉर्ब करायला लागतं आणि त्याच्या जीवनात पण ग्रॅटिट्यूड ही एक लाईफस्टाईल होऊन जाते. ग्रॅटिट्यूड ही सवय नाही आहे, ती एक जीवनशैली आहे आणि ती आपल्याला रोजच्या जीवनात आचरणात आणायची आहे. तर गिफ्ट ऑफ ग्रॅटिट्यूड हा उपक्रम काय आहे? तर आपल्या मुलांच्या वाढदिवसाला आपण वेगवेगळे गोष्टी ॲक्टिव्हिटीज करत असतो. त्यांना वाढदिवसाला केक कापतो, त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये नेतो, पार्टी देतो, त्यांना छान छान कपडे घेतो, वस्तू घेतो. तर ह्यामध्येच अजून एक गोष्ट म्हणजे जर आपण आपल्या मुलांना कृतज्ञतेची गिफ्ट दिली, तर ते अधिक समृद्ध होतील. आणि म्हणून ही गिफ्ट ऑफ ग्रॅटिट्यूडची ॲक्टिव्हिटी या जी फॉर ग्रॅटिट्यूड या वर्कशॉपमध्ये आम्ही कंडक्ट करतो. तर ज्या महिन्यात तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल, त्याच महिन्यात जेव्हा वर्कशॉप असतं, ते वर्कशॉप तुम्ही अटेंड करा. आणि त्या वर्कशॉपमध्ये 15-20 जण मिळून आपण तुमच्या मुलांसाठी त्यांच्या चांगल्या भल्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा पण देतो. ह्याच जी फॉर ग्रॅटिट्यूड वर्कशॉपमध्ये अजून एक ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो आणि ती असते तथास्तू अ ब्लेसिंग बाउल. याच्यामध्ये हा थॉट आहे, की आपल्या मुलांचं
भलं व्हावं हे तर सगळ्याच आईला वाटतच असतं. जगातली अशी कुठली माऊलीच नसेल की जिला वाटत नसेल आपल्या मुलाचं भलं व्हावं. तर निश्चितपणे आपल्या मुलाचं काय चांगलं व्हावं, त्याच्या अशा कुठल्या 2-3 ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या वर्षभरात सुधाराव्या, ह्याच्याबद्दल थोडंसं आम्ही चिंतन करायला सांगतो आईला. आणि त्यानंतर या ब्लेसिंग बाउलमध्ये तुमच्या मुलाच्या ज्या दिवशी वाढदिवस असतो, त्याच्यामध्ये आम्ही एका कागदावरती त्या आपल्या ज्या काही माऊलीच्या 2-3 इच्छा असतील, ज्या आपल्या मुलाबद्दल मनापासून आईला वाटत असतील, त्या त्यात इन्क्लूड करतो, त्यात लिहितो आणि मग हा जो कागद आहे त्या ब्लेसिंग बाउलमध्ये ठेवतो. आणि अनुभूतीमधल्या सुद्धा दादा ताई तुमच्या मुलासाठी मनापासून प्रार्थना करतात की त्याची एकंदरच शारीरिक मानसिक जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहावं, सुदृढ राहावं, त्याच्या चांगल्या ज्या सदिच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, या दृष्टीने अनुभूतीमध्ये पण त्या तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मनोकामना केली जाते. सो असे वेगवेगळे उपक्रम आम्ही ग्रॅटिट्यूडच्या बाबतीत करतो. आणि हे सगळं जी फॉर ग्रॅटिट्यूड ह्या वर्कशॉपमध्येच कंडक्ट केलं जातं. म्हणजे एकदा का तुम्ही जी फॉर ग्रॅटिट्यूडसाठी एनरोल केलं तर आपोआपच तुम्ही ह्या दोन्ही उपक्रमांमध्ये गिफ्ट ऑफ ग्रॅटिट्यूड आणि तथास्तु ब्लेसिंग बाउलमध्ये सहभागी होऊन जाता. आता फक्त एक मी तुम्हाला सजेस्ट करेन, कारण बरेच जण ह्या उपक्रमात सहभागी झाले आहेत म्हणून, म्हणजे दोन्ही म्हणजे जी फॉर ग्रॅटिट्यूड, गिफ्ट ऑफ ग्रॅटिट्यूड आणि तथास्तु या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मी असं सजेस्ट करेन की तुमच्या मुलाचा समजा वाढदिवस आता ऑगस्ट महिन्यात असेल तर जुलै महिन्यातच तुम्ही जी फॉर ग्रॅटिट्यूड वर्कशॉपमध्ये नोंदणी करून ठेवावी, त्याचा गुगल फॉर्म भरून ठेवावा. म्हणजे आपोआपच काय होतं, अनुभूतीला ते कामकाज करायला सोपं जातं, बॅकएंडची तयारी करायला सोपं जातं. आणि म्हणून जर ऑगस्ट महिन्यात तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल तर अनुभूतीमध्ये त्याची तारीख जुलै महिन्यातच सांगून ठेवावी. आगाऊ नोंदणी तुमची जी फॉर ग्रॅटिट्यूड वर्कशॉपसाठी आदल्या महिन्यातच करून ठेवावी. म्हणजे मग लास्ट मिनिट अनुभूतीची धावपळ होणार नाही. आणि कधी काय होतं, ह्या सगळ्या वर्कशॉप्सच्या जागा असतात त्या फुल होतात आणि त्यामुळे मग लास्ट मिनिट नाही म्हणावं लागतं. तर ते नाही म्हणताना सुद्धा आम्हाला थोडासा त्रास होतो. म्हणून आदल्या महिन्यातच जर आपण नोंदणी केली तर ते इफेक्टिवली वर्कशॉप तुम्हाला अटेंड करता येईल आणि निश्चितपणे तुम्हाला त्या कृतज्ञतेची अनुभूती घेता येईल. त्याचबरोबर आपल्या मुलासाठी केवळ तुम्हीच नाही तर अनुभूतीची संपूर्ण टीम तुमच्याबरोबर प्रार्थना करणार असते. तो ती एक वेगळी अनुभूती असते. कारण कम्युनिटीमध्ये जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो, फील करतो, तेव्हा ती जी अनुभूती असते ती शब्दात वर्णन करता येत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने ही कृतज्ञतेची अनुभूती घ्यावी असं मला वाटतं. तुम्हाला जर काही शंका असतील तर ह्या आत्ता जो व्हिडिओ आहे त्याच्यावरतीच मी तुम्हाला आत्ता इथे नंबर 2 दिसलेले आहेत, दाखवलेले आहेत. तर त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि त्या नंबरवर तुम्ही निश्चितपणे चौकशी करू शकता, नोंदणी करू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं समाधान, निरसन नक्की होईल. आणि मला खात्री आहे तुम्ही हे सगळेजण तुमच्या मुलांच्या भल्यासाठी कृतज्ञतेची जी एक अनुभूतीने सुरू केलेली चळवळ आहे ती तुमच्या मुलांपर्यंत पोचवाल याची मला 100% खात्री आहे. कारण मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो, कृतज्ञता हे ब्रह्मास्त्र आहे. आणि तुमच्या मुलाला जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची गिफ्ट द्यायची असेल तर कृतज्ञता ही सर्वोच्च गिफ्ट आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही अनुभूती घेऊन पहा. धन्यवाद.